नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 26 मे रोजी निर्गमित करण्यात आलेले 2 महत्त्वपूर्ण GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात कालच्या घडीला म्हणजे 26 मे रोजी निर्गमित करण्यात आलेले 2 महत्त्वपूर्ण GR कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 26 मे रोजी निर्गमित करण्यात आले 2 महत्त्वपूर्ण GR। बघा, 2 इम्पॉर्टंट GR वेअर इश्यूड ऑन 26 मे 2025 रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई। राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 26 मे रोजी 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। पहिला आहे नवीन आकृती बंधानुसार नवीन पदांचे समावेश। आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 26 मे 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 24/2/2022 रोजीच्या या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभाग खुद्दचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये सहसंचालक सवर्गमधील 10 पदे पुनर्जीवित करून त्यामधील 1 पद हे आदिवासी विकास विभागाकरिता निर्माण करण्याचे येत आहेत। सदर पद नवीन आकृतीबंधामध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघा, दुसरा आहे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे मे 2025 महिन्याचे वेतन निधी अदा करण्याबाबत। कृषी व पदुम विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील केंद्र पुरस्कृत योजना या अंतर्गत सर्व विभागीय कृषी विषयक गणना योजना 1 वेतन या बाबीकरिता 8.50 लाख तर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळविण्याच्या योजना अंतर्गत म्हणजे TRA 1 वेतन या बाबीखाली 57 लाख व पिकांच्या आकडेवारीमध्ये सुधारणा करण्याच्या योजना अंतर्गत 1 योजना या बाबीखाली 17 लाख रुपये इतका निधी मे 2025च्या या वेतन बाबीकरिता वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयानुसार अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या मे 2025च्या वेतनाचा खर्च तसेच लेखाशीर्षनिहाय निधीचे वितरण तक्ता नमूद करण्यात आला आहे। या संदर्भातील सविस्तर GR या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, तुमच्या समोर GR आहे। GR देखील तुम्ही पाहू शकता। सहसंचालक सवर्गाचे 1 पद आदिवासी विकास विभाग खुद्दच्या आस्थापनेवरील आकृतीबंधामध्ये समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग दिनांक आहे 26 मे 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत। संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाचा नियमित 133 पदे प्लस बाह्य यंत्रणेद्वारे द्यावयाच्या वाहन चालक व शिपायांची 15 पदे अशा एकूण 148 सुधारित पदांचा सुधारित आकृतीबंध या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। नियोजन विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील या शासन निर्णयान्वये सहसंचालक सवर्गातील 10 पदे पुनर्जीवित करून त्यातील 1 पद आदिवासी विकास विभागासाठी निर्माण करण्यात आले। तसेच सदर पदांना मुदतवाढ देणे व त्या अनुषंगाने त्याचे वेतन व भत्ते संबंधित विभागांनी अदा करण्याबाबत सूचित केले आहे। सहसंचालक या पदांबाबत नियोजन विभागाकडून उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्यात आली आहे। तदनुषंगाने आदिवासी विकास विभाग खुद्दच्या सुधारित आकृतीबंधामध्ये सहसंचालकाचे 1 पद समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 24/2/2022 रोजीच्या या शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभाग खुद्दचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे। नियोजन विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील या शासन निर्णयान्वये सहसंचालक सवर्गातील 10 पदे पुनर्जीवित करून त्यातील 1 पद आदिवासी विकास विभागासाठी निर्माण करण्यात आहे आणि तदनुषंगाने सहसंचालक सवर्गातील 1 पद आदिवासी विकास विभाग खुद्दच्या सुधारित आकृतीबंधामध्ये समाविष्ट करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। दुसरं शासन निर्णय बघा,
सहसंचालक या पदाचे वेतन मागणी क्रमांक T5 अंतर्गत लेखा शीर्ष यामधून अदा करण्यात येईल। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता। आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शैला मिटबावकर, कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन। बघा प्रत देखील तुम्ही पाहू शकता। त्यानंतर दुसरं GR आहे, तुम्ही पाहू शकता, जागतिक कृषी विषयक गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळवण्याची योजना म्हणजे TRA व पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना म्हणजे ICS या योजना अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे मे 2025 चे वेतन अदा करण्याकरिता किंवा निधी वितरित करण्याबाबत दिनांक आहे 23 मे 2025। बघा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग प्रस्तावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या जागतिक कृषी विषयक गणना योजना म्हणजे जेन्सस महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना म्हणजे TRA कृषी गणना आणि पिकांच्या या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना म्हणजे ICS योजना या 100% केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वेतनासाठी होणारा खर्च हा प्रस्तुत योजनांअंतर्गत केंद्र शासनाकडून म्हणजे PFMS या प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून या समायोजनाने राज्य शासनाच्या लेखा शीर्षाखाली जमा करण्याच्या अटीस अधीन राहून प्रस्तुत योजनांच्या या लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीमधून खर्च करण्यास संदर्भ क्रमांक 1 अन्वये मान्यता देण्यात आली आहे। जागतिक कृषी गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळविण्याची योजना व पिकांचे आकडेवारी सुधारणा करण्याची योजना या योजनांमधील अस्थायी पदे म्हणजे 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त असलेली पदे वगळून सन 2025-26 मध्ये दिनांक 1/3/2025 ते दिनांक 31/8/2025 या कालावधीकरिता चालू ठेवण्यास संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे। वित्त विभाग शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक 3 अन्वये शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान हे लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजे ECS द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम ही एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये असे देखील नमूद केले आहे। तसेच सन 2025-26 प्रतिमाह वेतनाकरिता अर्थसंकल्पित निधीच्या 9% मर्यादेत निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 या शासन निर्णयान्वये मार्च महिन्याचा संदर्भ क्रमांक 5 या शासन निर्णयान्वये एप्रिल महिन्याच्या वेतनाचा निधी हे वितरित करण्यात आला आहे। कृषी आयुक्तालय पुणे या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक 6 व 7 पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून जागतिक कृषी विषयक गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळविण्याची योजना म्हणजे TRA व पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना ICS या 100% केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत सर्व विभागीय कृषी सहसंचालक व आयुक्तालय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या मे महिन्याच्या वेतनाकरिता निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सन 2025-26 मध्ये जागतिक कृषी विषयक गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळवण्याची योजना म्हणजे TRA पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना म्हणजे ICS या 100% केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत सर्व विभागीय कृषी सहसंचालक व आयुक्तालय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वेतनाकरिता जागतिक कृषी विषयक गणना योजना 01 वेतन या बाबीखाली रुपये 8.50 लाख महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळविण्याच्या या योजनेअंतर्गत TRA 01 वेतन या बाबीखाली रुपये 57 लाख व पिकांच्या आकडेवारी सुधारणा करण्याच्या योजनेअंतर्गत ICS म्हणजे 01 वेतन या बाबीखाली 17 लाख या ठिकाणी 17
1.00 लाख इतका निधी मे 2025च्या वेतनाकरिता वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सन 2025-26 मध्ये जागतिक कृषी विषयक गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ हे वेळेवर कळविण्याच्या दृष्टीने 2025च्या वेतनाचा हे जो खर्च आहे तो या लेखा शीर्षकाखालील 2025-26 करिता मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा। बघा, अशा पद्धतीने तुम्ही योजनेचे नाव, लेखा शीर्ष, उद्दिष्ट आणि निधी वितरण पाहू शकता। एकूणच जागतिक कृषी विषयक गणना योजना म्हणजे 100% केंद्र पुरस्कृत योजना, या ठिकाणी 8.50 लाख। त्यानंतर कृषी विषयक आकडेवारीचा वेळेवर अहवाल देणे याच्यासाठी 57 लाख व तसेच पिकांच्या आकडेवारी सुधारणा 100% केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे ICS याच्यासाठी 17 लाख। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या मंजूर तरतुदीतून भागवण्यात येणार आहे। सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी जो आहे तो शासन निर्णय दिनांक 19/12/2023 मधील तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके यांच्या अधीन राहून खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील। प्रस्तुत प्रयोजनार्थ आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी म्हणून व आयुक्तालय स्तरावरील खर्चासाठी सहाय्यक संचालक लेखावन यांना आहरण व सहवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी यांना आहरण व सहवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। 5वा शासन निर्णय आहे। सदर शासन निर्णय वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 3च्या परिपत्रकान्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रतिभा पाटील, उपसचिव, महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 26 मे म्हणजे कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेले हे जे 2 महत्त्वपूर्ण GR आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।